शेतकरी मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता या शेतामध्ये जे आहे ते हळदीची तयारी सध्या झालेली आहे। म्हणजे सर्वीकडे जे आहे ते भरे जे आहे ते पाडून घेतलेले आहे आणि भरे पाडल्यानंतर म्हणजे रोटर केल्यानंतर आपण फॉस्फेट फेकतो। फॉस्फेट फेकल्यानंतर आपण जे भरे पाडतो हळद पेरण्यासाठी, त्या भऱ्यावर मित्रांनो आपल्याला शेणखत किंवा गांडूळ खत टाकायचं आहे। काय शेतकरी बांधवांनी यावर्षी गांडूळ खत आमच्याकडनं घेतलं असेल त्यांना मी तुम्हाला सांगू इच्छितो गांडूळ खत भऱ्यावर कसे टाकायचे। बघा, बॅग मधून गांडूळ खत खाली काढलेलं आहे, टोपल्यामध्ये तुम्ही पाहू शकता। या क्वालिटीचे गांडूळ खत जे आहे ते आम्ही बनवत असतो आणि शेतकऱ्यांना देत असतो। एकदम शुद्ध क्वालिटीचे सेंद्रिय गांडूळ खत आहे। याने मित्रांनो आपल्या शेतीचा ऑर्गॅनिक कार्बन आणि ऑर्गॅनिक गोष्टी जे आहे ते खूप साऱ्या या गांडूळ खतामुळे जे आहे ते भरून काढतात आणि याने जे आहे ते आपले हळदीचे भरे जे आहे ते मजबूत होतात। तर हे टाकायचं कसं बघूया आपण। हे बघा, टोपल्यामध्ये घेतलेलं आहे। टोपल्यामध्ये गांडूळ खत घेतल्यानंतर लेबरच्या हाताने तुम्हाला असं 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 जे आहे त्या प्रकारे जे आहे ते टाकत घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता, हे बघा असं दाट दाट थोडं जे आहे ते टाकत घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता एकदम भरे जे आहे ते सुपीक बनलेले आहे। त्यानंतर मित्रांनो हे गांडूळ खत या भऱ्यावर टाकल्यानंतर आपण जेव्हा हळद पेरतो तर हे गांडूळ खत परत आतमध्ये जाते आणि आपल्या हळदीच्या मुळांपर्यंत जे आहे ते पोहोचते। याच्यामुळं आपल्या हळदीचे कंदाची साईज वाढते आणि आपले भरे सुद्धा याच्यामुळे जे आहे ते भुसभुशीत राहतात। तुम्ही पाहू शकता, इथंच तुम्हाला रिझल्ट मी तुम्हाला दाखवतोय। बघा, भरे एकदम मित्रांनो भुसभुशीत होतात, म्हणजे होतातच। या क्वालिटीचं सेंद्रिय गांडूळ खत मित्रांनो आम्ही वर्मी वेस्टच्या द्वारे जे आहे ते बनवलेलं आहे। तुम्हाला जर हे गांडूळ खत आत्ता हळदीसाठी जर पाहिजे असेल तर खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता।